नमस्कार. एक प्रश्न विचारतो. जर तुमचा व्यवसाय ऑनलाईन सापडत नसेल, तर तो खरंच अस्तित्वात आहे का? आजच्या काळात महाराष्ट्रातल्या छोट्या व्यवसायांसाठी डिजिटल फूटप्रिंट म्हणजे फक्त फॅशन नाही, तर टिकून राहण्याची, वाढण्याची गरज आहे. चला, याबद्दलच आजचा विस्तार बोलूया. विचार करा. जेव्हा एखाद्याला तुमच्यासारखी सेवा किंवा वस्तू हवी असते आणि तो ऑनलाईन शोधतो, तेव्हा त्याला स्क्रीनवर कोण दिसतं? तुम्ही की तुमचा स्पर्धक? या एकाच प्रश्नामध्ये तुमच्या व्यवसायाचं भविष्य दडलेलं आहे. चला तर, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आजचं वास्तव काय आहे. कारण आता काळ बदललाय. ग्राहक दुकानात यायच्या खूप आधीच तुमच्याबद्दलचा निर्णय घेत असतो. आजचा ग्राहक कसा विचार करतो बघा. त्याला काही हवं असेल तर तो आधी गुगलवर शोधतो. मग तुमच्या व्यवसायाचं सोशल मीडिया पेज तपासतो. तिथे लोकांनी तुमच्याबद्दल काय लिहिलंय म्हणजे रिव्ह्यूज वाचतो आणि मग कुठे खरेदी करायची की नाही याचा निर्णय घेतो. म्हणजे प्रत्यक्ष भेटण्याआधीच तुमची पहिली ओळख ही ऑनलाईनच होत असते. मग हे डिजिटल फूटप्रिंट प्रकरण नक्की आहे तरी काय? घाबरू नका, हा काहीतरी खूप मोठा तांत्रिक शब्द नाहीये. याचा अर्थ एकदम साधा आणि सोपा आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर इंटरनेटवर तुमच्या व्यवसायाबद्दल जी काही माहिती आहे ना, ती सगळी मिळून तुमचा डिजिटल फूटप्रिंट बनतो. हीच तुमची ऑनलाईन ओळख आहे, तुमचं डिजिटल दुकान आहे. आता यात काय काय येतं? तर तुमची एखादी वेबसाईट असेल तर ती, गुगल मॅप्सवरचं तुमच्या दुकानाचं लोकेशन, तुमचं फेसबुक इंस्टाग्राम पेज. इतकंच नाही तर तुमच्या ग्राहकांनी तुमच्या कामाबद्दल दिलेले चांगले वाईट रिव्ह्यूज, तुमच्या ऑनलाईन जाहिराती आणि तुमच्या कामाचे फोटो किंवा व्हिडिओज, या सगळ्या गोष्टी मिळून तुमची एक डिजिटल प्रतिमा तयार होते. बरं, हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्याचा आपल्या लहान मोठ्या व्यवसायांना नेमका फायदा काय? चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे विश्वास. आपल्या महाराष्ट्रात आजही ग्राहक ओळखीच्या आणि विश्वासाच्या माणसाकडूनच वस्तू घेणं पसंत करतो. जेव्हा तुमची सगळी माहिती ऑनलाईन व्यवस्थित दिसते, तेव्हा ग्राहकाच्या मनात एक विश्वास तयार होतो की हा व्यावसायिक खरा आहे, याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. जरा विचार करा, लोक आजकाल गुगलवर थेट पुण्यातले बेस्ट केटरर किंवा नाशिकमधला चांगला इलेक्ट्रिशियन असं शोधतात. जर तुमचं डिजिटल फूटप्रिंट चांगलं असेल तर यादीत तुमचं नाव सगळ्यात वर दिसतं. आणि याचा अर्थ काय? याचा अर्थ जाहिरातीवर एकही पैसा खर्च न करता गरजू ग्राहक थेट तुम्हाला फोन करतो किंवा तुमच्या दुकानापर्यंत पोहोचतो. पारंपरिक जाहिरात म्हणजे काय? होर्डिंग, पत्रकं, प्रचंड खर्च. पण ते होर्डिंग किती लोकांनी पाहिलं आणि त्यातून किती ग्राहक आले हे मोजताच येत नाही. याउलट डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही खूप कमी खर्चात तुमच्या कामात रस असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे किती लोकांनी जाहिरात पाहिली आणि किती जणांनी संपर्क केला याचा अगदी अचूक हिशोब मिळतो. छोट्या व्यावसायिकांसाठी हे एका वरदानासारखं आहे. डिजिटल फूटप्रिंटमुळे तुम्ही फक्त एक व्यवसाय किंवा दुकान राहत नाही, तर तुम्ही एक ब्रँड बनता. लोक तुमच्या कामाला, तुमच्या नावाला ओळखायला लागतात. आणि एकदा का तुमचं नाव झालं की ग्राहक ₹2 जास्त द्यायला तयार असतो, पण माल तुमच्याकडूनच घेतो. आणि आपण हे कसं विसरू शकतो? लॉकडाऊनने आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवला. ते म्हणजे ज्यांचे व्यवसाय ऑनलाईन होते, जे ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकत होते, तेच त्या भयानक काळात टिकले. बाकीच्यांची काय अवस्था झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. तर मग आता प्रश्न येतो की या डिजिटल स्पर्धेत इतरांपेक्षा 2 पावलं पुढे कसं राहायचं, यावरच आता बोलूया. एक गंमत सांगू का? हीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. कारण आजही महाराष्ट्रातले अनेक छोटे व्यावसायिक या डिजिटल जगाकडे दुर्लक्ष करतात. ते अजूनही जुन्याच पद्धतीने काम करत आहेत. आणि त्यांची हीच चूक तुमच्यासाठी पुढे जाण्याची संधी आहे. आता तुम्हीच सांगा, एकाच गल्लीत 2 सारखीच दुकाने आहेत, पण त्यातलं एक गुगलवर लगेच सापडतं आणि दुसरं सापडतच नाही. तर ग्राहक कोणाकडे जाईल? उत्तर अगदी सोपं आहे. जो दिसेल तोच विकेल. आणि हे पण लक्षात घ्या, आजची तरुण पिढी, तुमचे भविष्यातले ग्राहक, त्यांचा विश्वास पेपरमधल्या जाहिरातींवर नाही, तर गुगल रिव्ह्यूज आणि इंस्टाग्रामवरच्या पोस्टवर आहे. जर तुम्हाला या नव्या पिढीला आकर्षित करायचं असेल, तर तुम्हाला तिथे असायलाच हवं जिथे ते आपला सगळ्यात जास्त वेळ घालवतात, म्हणजेच ऑनलाईन. त्यामुळे एक गोष्ट मनावर कोरून ठेवा. जो व्यवसाय आज डिजिटल जगात आपलं स्थान निर्माण करणार नाही, त्याला उद्या आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, हे नक्की.
पण हे सगळं ऐकून आता घाबरून जायचं काहीच कारण नाही. हे सगळं खूप अवघड आहे, आपल्याला नाही जमणार, असा विचार अजिबात करू नका. सुरुवात अगदी सोप्या पावलांनी करता येते. फक्त या 3 सोप्या गोष्टींनी सुरुवात करा. पहिलं, Googleवर आणि इतर ठिकाणी तुमच्या व्यवसायाचं नाव, पत्ता आणि फोन नंबर बरोबर आहे की नाही हे तपासा. दुसरं, तुमच्या कामाचे, तुमच्या वस्तूंचे फोटो नियमितपणे सोशल मीडियावर टाकत राहा. आणि तिसरं, ग्राहकांनी ऑनलाईन काही विचारलं तर त्यांच्याशी नम्रपणे आणि प्रामाणिकपणे बोला. बस, सुरुवात करायला एवढं पुरेसं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या डिजिटल ओळखीवर काम करणं हा खर्च नाहीये. ही तुमच्या व्यवसायाच्या भविष्यासाठी केलेली एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गुंतवणूक आहे. यातूनच तुम्हाला उद्या नवीन ग्राहक, नवीन संधी आणि मोठं यश मिळणार आहे. तर मग जाता जाता स्वतःला एकच प्रश्न विचारा, आपला व्यवसाय उद्या बाजारातला लीडर म्हणून उभा राहणार आहे की स्पर्धेच्या गर्दीत कुठेतरी हरवून जाणार आहे? कारण निवड आणि कृती दोन्ही आपल्याच हातात आहे.